हॅलो यूट्यूब आणि नमस्कार मित्रांनो. सकाळचे वाजलेले आहेत 4:30. नेहमीप्रमाणे परत ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि आज आपण ट्राय करणार आहोत वेगळ्या रस्त्याने जायचं. सकाळी पण ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्याने, सकाळी नाही संध्याकाळी ज्या रस्त्याने आलो कामावर त्याच रस्त्याने रिटर्न जायचा विचार आहे. सो बघूया, येताना खूप काही आज ब्लॉग मध्ये बघायला भेटेल तुम्हाला. नवीन इंटरॅक्शन किंवा नवीन काहीतरी. सो ब्लॉगवर शेवटपर्यंत बघा. स्टार्ट पासून जास्त मोठा ब्लॉग नाही ठेवणार आहे मी, पण आता 20-20 मिनिटाचे कंप्लीट करतो ब्लॉगवर, त्यामुळे बोरही होणार नाही तुम्हाला लोकांना. आणि हो, 4:30 वाजता आपलं हायवेवरून न जाता मी आता चाललोय SV रोडने. SV रोडचं वातावरण बघूया आपण कसं असतं कसं नाही. किती लोक दिसतात, किती लोक रात्रीचे सिग्नल नसतात, काही नसतं त्याच्यामुळे, आणि ट्रॅफिकही नसतं. आज आपण आलो वेळेत. ॲक्च्युली खूप जास्त ट्रॅफिक भेटलं त्या रोडला येताना. मला वाटलेलं की वेळेत नाही पोचलो तर आज लेट मार्क होतंय की काय, त्याच्यामुळे जरा रॅट चालवत होतो गाडी. गाडी त्याच्यावरून काढत होतो. आता तर कोणच नसेल सांभाळून. या रोडला खूप बांधकाम चालू आहे आणि येताना मी दाखवलं तुम्हाला किती मोठे मोठे खड्डे आहेत त्या रस्त्याला. ब्लॉग तिथे एंड केलेला, तिथेच अपोजिट वरून चालू केलेला आहे बँड स्टँड वरून. संध्याकाळचं एकदम गर्दीने गजबजलेलं मार्केट. आज काहीच नाही तिकडे, सगळं सुटसुटाट. सकाळी 4 वाजता म्हणे कोणच होतं, दुकानही बंद असतात. पण किती बरं वाटतं गर्दी नसल्यावर. मला वाटतं पाऊस पडणार आहे. 2-3 स्तंभ पडले तोंडावर. लेफ्ट पुढून राईट आणि मग SV रोडला आपण पोहोचू. आजकाल सिग्नलला बजर येत नाही. ह्या बाईकला सुद्धा बजर नव्हता, मी बजर लावून घेतलाय. कारण का काय होतं, सिग्नल दिल्यानंतर माणूस कधी कधी विसरून जातो की आपण सिग्नल दिला आहे किंवा काय असं. सो बजर वाजत राहिलं की कळून येतं की लगेच बाबा शांतता. असं जागी जर गाडी चालवायला भेटली तर किती मजा. पण किती, आता आपण मुंबईला राहतो त्याच्यामुळे आपल्याला सगळे रोड कोपराने कोपरा माहिती असतो. पण काही वेळा अदर सिटीमध्ये गेलो तर हाच सुटसुट आपल्याला खायला येतो आणि जास्त भीती वाटते की एकटा असण्याची, की आपण रस्त्याच्या कुठे पलीकडे गेलो तर. माझ्या बरोबर एकदा कोकणात जाताना झालेला प्रसंग आहे असंच. मी आपण पाम बीच रोड म्हणून आहे पनवेलला जाताना,
त्या रोडवरून मी भलतीकडेच गेलेलो होतो. दापोली बायपास आहेत, तुम्हाला कळत माहिती असेल, खूप जण चुकतात त्या बायपासला. तसा मीही चुकून एका गावात गेलेलो आणि नाही म्हटलं तरी 1.5-2 तास त्या गावात भटकत होतो. बुलेट घेऊन त्या गावात फेऱ्या मारत होतो आणि छोट्या छोट्या गल्ल्या होत्या. मला वाटलेलं की आलं आता मी बाहेर नाही निघत, पण नशिबाने तिकडे एका सत्यनारायणची पूजा होती. हा, सत्यनारायणची पूजा होती आणि रात्रभर ते माणसं तिकडे बसलेली होती. ऍक्च्युली पूजा असल्यावर जो मकर विकर सजवतो त्याच्यासाठी बसावं लागतं त्याच्या आजूबाजूला. सो त्या माणसांना मी विचारून, बाबा बॉम्बे गोवा हायवे कुठला आहे, मी चुकून आलो या गावात आणि मी फसलोय. त्याच्यानंतर त्यांनी रस्ता सांगितला आणि त्याच्यानंतर मी सकाळचे 3:30 वाजले असतील, 2-2:30, तर मी गावातच घालवलेले. 12 नंतर निघालेलो मी, 2-2:30 गावातच घालवले आणि नंतर 3:30च्या सुमारास मी हायवेला टच झालो. खूप स्केरी होतं ते मुवमेंट. सो कायम गुगलवर तुम्ही भरोसा नाही ठेवू शकत. काही वेळेस गुगल आपल्याला भलतीकडे सुद्धा घेऊन जाते. कारण का कसं असतं, ज्या वेळेस गुगलचे मॅपिंग झाले त्यावेळेसचे रोड वेगळे होते आणि आता खूप काही रोड वेगळे झाले. नवीन अपडेट गावच्या साईडला येत नाही, शहरांच्या साईडला भेटून जातात. पण गावच्या साईडला म्हटलं तर एखाद्या वेळेस कसं होतं, आपण चाललोय आणि गुगल दाखवते रस्ता आहे, पण समोर भरती आलेली असते किंवा पाणी, नद्यांचं पाणी वाहत असतं. अशा ठिकाणी गुगल आपल्याला कधी कधी नेऊन ठेवतं. सो गावी जाताना स्पेशली गुगलचा वापर टाळावा. तुम्हाला माहिती असलेल्या रोडवरच तुम्ही चालावं. भलतेच शॉर्टकट मारायला जाऊन 1.5-2 तास घालवू नका. आपण आहोत खारला. आता खारला एक मेडिकल आहे जे 24 तास चालू असतं. आज आपण कुठले मेडिकल एसी रोडला चालत ते पण सांगून टाकू, गोरेगाव पर्यंत. कारण त्याच्या पुढे तर मी नाही सांगू शकत, कारण का तिकडे त्या साईडला मी नाही जात जास्त करून. सो आपण अजूनपर्यंत 3 मेडिकल पाहिले. इन केस ऑफ अर्जन्सी साठी मी सांगतो. युरिया हॉस्पिटल आहे, सुद्धा एक मेडिकल असावं. कारण का रात्रीच्या वेळेस मेडिकल असतो, उघडे असतात, पण कसं आहे सगळेच उघडे नसतात. काही वेळेस ते बंदही असतात. सो तुम्हाला काही मेडिकली अर्जन्सी आली तर हे मेडिकल तुम्हाला हेल्प करू शकतात. प्रत्येक स्टेशनच्या मी गोष्टी करतो. असं नाही की विरार होतं, विलय पार्लेवाला येऊन माईकला गोळ्या घेतो. सो आपण आलो आहोत आता सॅन्टाक्रूजला. विमानाचा आवाज ऐकल्यावर मी सांगितलं तुम्हाला की बाबा सॅन्टाक्रूजला आलो आहोत आपण. इथून डायरेक्ट आपण हायवेला जाऊ शकतो.
लोकांची मंदिर बघण्यासारखी असतात. बघण्यासारखी मंदिरावरून आठवलं, ठाण्याला 2 मंदिर आहेत. एक तुळजापूरची भवानी, त्यांचं हे म्हणतात ते, आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. म्हणजे मी पहिल्यांदा असतील मंदिरं, पण मी पहिल्यांदा ऐकतोय की छत्रपती शिवाजींच्या मूर्त्या खूप आहेत, मोठ्या भल्या मोठ्या मूर्त्या आहेत, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर मी पहिल्यांदा ऐकलं. ऍक्च्युली तिकडे व्हिजिट देण्याचा प्रयत्न करेन मी, पण वेळेचा उपयोग करूनच, म्हणजे आपल्या डेली ब्लॉग मध्ये ते कधी ना कधी दिसेलच. अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला पुढे ब्लॉग मध्ये बघायला भेटतील, आणि मी दाखवायचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि पहिला ब्लॉग आपला मी अपलोड करून रिलीज केलेला आहे, तो जाऊन तुम्ही बघू शकता. आजूबाजूला लक्ष ठेवून चालावं लागतं, कारण का कधी कोणी भरधाव वेगात, कारण का आजकालचे रस्ते खाली आहेत, त्याच्यामुळे आता सकाळच्या वेळेस रस्ते खाली असतात, त्याच्यामुळे विचार करत नाही कोण की अचानक गाडी येईल किंवा रस्ता खाली दिसतो आपल्याला, पळवूया गाडी. तर ह्या गोष्टींमुळे मला जरा मागे पुढे बघून, मला मीही पळवतो गाडी असं नाही, पण त्यावेळेस जरा क्रुशियल असल्यामुळे मी मागे पुढे बघूनच गाडी चालवतो. अंधेरीला सुद्धा हे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, तर इलाज करायचा असेल किंवा ट्रक सुरू करायचा असेल तर तुम्ही इकडे येऊन करू शकता. माहिती आहे, एक बस बाकी काय ना, अंधेरीच्या ज्या स्टेशनच्या अपोजिटला वेस्टला हे हॉस्पिटल आहे. बापरे, पाऊस चालू झालेला आहे आणि गाडी असं वाटतंय की ते गुळगुळीत जागा असं चिखलात, तशा जागी स्लिप करणाऱ्या जागांमध्ये आपण गाडी चालवतो असं भास होतोय. अर्जंटली प्रेस्क्रिप्शन सुद्धा लावू नका असल्या जागी, कारण का तुमच्या बरोबर अपघात होण्याची शक्यता असते. कारण का पूर्ण रोडवर काय होतं, कधी कधी ऑइल सांडलेलं असतं, पेट्रोल, म्हणजे खूप काही केमिकल सांडलेले असतात, जेणेकरून गाड्या स्लिप होतात. पण त्याच्यानंतर माती टाकून ते हटवण्यात येतं, पण ते ऍक्च्युली हटलेलं नसतं. आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येतात आणि रोडवरती जमा व्हायला सुरुवात होते. इथे एक मेडिकल आहे, एकदम अंडरग्राऊंड अंधेरीचा मार्ग आहे त्याच्या खाली, तर इथे, आणि अजून एक त्याच्याच बाजूला आहे, तर इथे येऊन तुम्ही तुमचे मेडिसिन्स अँड अदर काही गोष्टी असतील त्या तुम्ही घेऊ शकता. तर आपण पोचलो आहोत जोगेश्वरीला. अंधेरी आणि जोगेश्वरीच्या मध्ये, ऍक्च्युली जोगेश्वरीला स्टेशनला नाही पोचलो अजून. आणि पाऊस ठीक आहे यार, पावसाचे दिवस आहेत तर पाऊस पडणारच, पण व्हिडिओ खराब नाही झाला पाहिजे. पावसाच्या एका थेंबामुळे ऑटो फोकस निघून जातो. तर पाहूया कुठपर्यंत आपण करू शकतोय. मोबाईल तर वॉटरप्रूफ आहे, काही त्रास नाही मोबाईलचा, पण तसं तर काही वेळेस मगाशी सांगितल्याप्रमाणे भीती असतेच थोडीफार. हा मोबाईल घेऊन मी स्विमिंग पूल मध्ये सुद्धा शूट करू शकतो, पण एवढ्यात करणार नाही, थोडा टाइम द्या, त्याच्यानंतरच आपण त्याच्याबरोबर घेऊ शकतो. बापरे, जास्त पाऊस पडत आहे, पण जास्त पाऊस पडायला लागला आता. मोबाईलला टाकण्यात आलेला आहे.
हळूहळू गाडी चालवते. तर आहे पण भिजण्याची वेगळी मजा असते. थोडस भिजलं तरी चालतं. घरची वरटी वेगळी गोष्ट आहे. कसं आहे, थोडस भिजण्यात काय प्रॉब्लेम नाही. नो प्रॉब्लेम. नाही पाऊस गेला नाही, थोडा थोडा पाऊस आहे. जर तुम्हाला दिसत नसेल तर मी हातावरची मी थेंब दाखवू शकतो. कडावरची थेंब बघू शकता तुम्ही. सो रिमझिम असा सकाळी 5च्या दरम्यान पडलेला हा पाऊस. आणि पेपर लाईन म्हणतात. इकडे एक मेडिकल आलं. एक मेडिकल उघडं आहे रात्रीचं. जोगेश्वरी स्टेशनच्या एकदम अपोजिटला वेस्टला. आपण वेस्टने जातो, त्याच्यामुळे जेवढी पण मेडिकल पाहिली तुम्ही ती सगळी वेस्टला आहेत. प्रोटेक्ट स्वतःशी एक मेडिकल सुद्धा आहे, हॉस्पिटल सुद्धा आहे. हे पण जोगेश्वरीलाच वेस्टला स्टेशनच्या बाहेर. आणि हो, आता मध्ये मला माहित नाही, मी ट्रॅव्हल ट्रेनने नाही करत आहे. बाईक घेतल्यापासून पण मध्ये मी पाहिलं की प्रत्येक स्टेशनला सुद्धा मेडिकल उघडलेले आहेत. गोरेगाव स्टेशनला सुद्धा मेडिकल आहे, पण ते 10 नंतर बंद होतं. त्यानंतर कुठे कोणच नसतं. सो मेडिकल माझ्या मते तरी मेडिकल तुम्ही चालू केलंय तर 10च्या नंतर सुद्धा चालू ठेवायला पाहिजे. 24 तास असलं तेव्हा जेवढा ट्रेनचा टायमिंग आहे त्या ट्रेनच्या टायमिंग मध्ये असलं तरी खूप झालं असतं. कारण कसं होतंय की ट्रेन मधून एखादा माणूस उतरला आणि काय घ्यायचं झालं तर त्याला इझी पडेल. रस्त्यावरची बाईक असं वाटतंय की स्लाइड होते, जसं बटारवर करत नाही फिरत तसं. ब्रेक मारताना भीती वाटते. आपण आलो जोगेश्वरी आणि राम मंदिरच्या मध्ये. हे जोगेश्वरी वेस्टचं पेट्रोल पंप आणि पेट्रोल पंपच्या एकदम बाजूला लागून मेडिकल आहे, सलमान मेडिकल. आणि जरासं पुढे गेल्यावर अजून एक मेडिकल आहे, ते पण 24 तास उघड आहे. हे नूर मेडिकल. आता आपण गोरेगावला. राम मंदिर आणि गोरेगावच्या मध्ये राम मंदिर स्टेशन मगाशी गेलं, जे ब्रिज दाखवलं मी तिथेच.
ब्लॉग संपल्यावर पहिला मोबाईल बघायला भीती असते थोडीशी पाण्याला गेली, त्याच्यामुळे बाकी तर असं नदीत काहीच नाही. मेडिकल तर गोरेगावपर्यंतचे जेवढे तुम्हाला दाखवून दिले. इन केस परत एकदा सांगतोय, इन केस ऑफ अर्जन्सी मध्ये तुम्ही मेडिकलचा वापर करू शकता आणि जवळचा कोणी असेल तर त्या जवळच्या मेडिकलमध्ये तुम्ही जाऊन व्हिजिट करून मेडिसिन स्वतःची घेऊ शकता. गोरेगावला पण एक आहे, पण तो आतमध्ये आहे एमजी रोडच्या तिथे. सो आपल्याला लेफ्ट घ्यायला हवं आणि इथेच मी आजचा ब्लॉग एंड करू इच्छितो. पुढील रोड आहे तिथून नाही जाणार, तिथेच ब्लॉग एंड करावं असं इथे तर करू शकतो आपण. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. सगळे उठले असतील त्यांना गुड मॉर्निंग, आणि जे झोपायला जात असतील नाईट शिफ्ट मधले माझ्यासारखे त्यांना गुड नाईट, राम राम. आणि प्लीज ब्लॉग बघा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला माझ्या ग्रोथ द्या प्लीज, आणि लाईक करत राहा. थँक्यू.